नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय मस्त अशी पौष्टिक अशी रेसिपी गोडाची, ते म्हणजे गुलगुले। तर गुळाचे गुलगुले करायचे आहेत आपल्याला आणि अगदी साहित्य तर तुम्हाला माहितीच आहे, काही जास्त लागतच नाही। गव्हाचं पीठ, गूळ आणि काय आपलं वेलची पावडर वगैरे एवढंच। तर हे बघा, इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 3 वाटी। ह्या 3 वाट्या आहेत। इथं गूळ घेतलेला आहे मी 1 वाटी, भरून घेतलेला आहे चांगला। तर गोडाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता। तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर थोडा कमी करू शकता किंवा थोडा वाढवू पण शकता। आता मीडियम असं गोड होणार आहे हे, जास्त पण गोडीला जाणार नाही आणि जास्त पण कमीही नाही असं होणार आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही पीठ पण वाढवू शकता, आणखी अर्धी वाटी आणखी घेतलं तरी चालणार आहे या गुळाला, म्हणजे अगदी मीडियम गोड होईल। तर बघा, इथे त्यासाठी आणखी आपण घेतलेले आहे आपली जी बडीशोप असते ना, साधी कच्ची बडीशोप असते ती घ्यायची आणि त्याची पावडर थोडीशी करायची किंवा क्रश करायची थोडंसं। हे बघा, मिक्सरमध्ये ओबडधोबड असं मी फिरवून घेतलेलं, 1 चमचाभर घ्यायची आहे। ही वेलची पावडर आहे आणि थोडंसं आपण जायफळ घालायचं आहे खिसून, म्हणजे गुळाच्या पदार्थामध्ये छान लागतं ते जायफळ, त्यासाठी आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालणार आहे। तर चला, हे गव्हाचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला गुळाचा थोडासा पाक करून घ्यायचा आहे। सॉरी, ह्यासाठी आपल्याला आणखी एक लागणार आहे। तर बघा, आणखी एक साहित्य आपलं राहिलं होतं ते म्हणजे केळी। केळी आपण घालणार आहे याच्यामध्ये, 1 किंवा अर्धा तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये। तर आता छोटं केळं असेल तर 1 पूर्ण वापरलं तरी चालणार आहे। हे मोठं केळं आहे त्यामुळे मी ह्यातला अर्धच केळं वापरणार आहे। तर चला, हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला गुळाचा पाक आहे तो करून घ्यायचा आहे। कच्चा पाक करायचा आहे तो, एकतारी वगैरे पाक नाही करायचा, किंवा गुळ फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे। तर बघा, हे भांडं घेतलेलं आहे आपण, गूळ घालू याच्यामध्ये। तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालणार आहे। गोड आहे ते भरपूर चांगलं होणार आहे, कमी होणार नाही गोड। तर ह्याच्यामध्ये बघा, आपण घालायचं आहे 2 वाटी पाणी। 3 वाटी पिठासाठी मी 2 वाटी पाणी घालणार आहे। आणि हा गुळ आहे ना, फक्त मेल्ट होईल गुळ त्याच्यामध्ये, एवढंच गरम करून घ्यायचं आहे। अजिबात पाक उकळत वगैरे काही बसायचं नाही। तर बघा, इथं फक्त आपण गुळ आहे तो वितळवून घेतलेला आहे। इथं आपण उकळीसुद्धा येऊ दिलेली नाही। पाणी जरा गरम झालं की त्याच्यामध्ये गुळ हा वितळतो, त्यासाठी गुळ आहे तो चाकूने चांगला बारीक असा करायचा आहे गुळ, किंवा खिसून घेतला तरी चालणार आहे। लगेच बारीक म्हणजे तो मेल्ट होतो पाण्यामध्ये। हे बघा झालेलं आहे, पण आता हे पाणी थंड होऊ द्यायचं आहे, गरम पाण्यामध्ये नाही करायचं। आता गरम पाण्यामध्ये पीठ भिजवलं ना तर गुलगुले आहेत ते कडक होतील, आपले मऊ होणार नाही। थंड होऊ देऊया, अगदी रूम टेम्परेचरचं पाणी होऊ द्यायचं। तर बघा, इथं मी पीठ आहे ते एका छोट्याशा घमेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं मीठ, चवीला घालतो तेवढं, गोडामध्ये घालतो तेवढंच घालायचं आहे। आणि पाणी आहे ते थंड झालेलं आहे, आता गुळाचं पाणी केलं आहे ते। आणि हे बघा, ही वेलची पावडर आणि बडीशोपची पावडर आहे ती घालूया। त्यानंतर आपण थोडंसं ना जायफळ किसून घालायचं आहे, बघा एवढासा तुकडा घेतलेला आहे मी। आवडत असेल तर घाला, पण छान लागतं। हे केळं आहे ते आपण चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे, अर्धच घेतलेलं आहे मी। हे बघा, मोठं होतं केळ ना त्यामुळं। सगळं मिक्स करून घेऊया चांगलं। तर हे पाणी आहे ते थोडं थोडं करत आपण ह्याच्यामध्ये घालूया। जसं भज्याचं पीठ कालवतो ना तसं कालवून घ्यायचं आहे। आणि हे पीठ आहे
गूळ जर खराब असेल, थोडासा कचरा वगैरे वाटत असेल, तर तुम्ही थोडंसं गाळून पीठ घेतलं, पाणी घेतलं तरी चालणार आहे. पण हा गूळ होता तो चांगला होता. मी सगळंच पाणी घालते आता. लागलं तर वरतून आपण थोडं पाणी, साधं पाणी आहे ना ते घातलं तरी चालणार आहे. मस्त सुगंध येतोय गुळाचा. केळी, जायफळ घातलेले. थोडंसं आपण साधं पाणीसुद्धा घालायचं. तर बघा आणखी अर्धा ग्लास पाणी बसलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे बघा पीठ आहे ते आपण भाज्याचं पीठ जसं करतो ना तसंच भिजवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये सोडासुद्धा घालायचा आहे आपल्याला, पण करते वेळी घालायचं आहे, आधीच नाही घालायचा. तर हे चांगलं मी तासभर तरी भिजत ठेवणार आहे. मग तुम्हाला अगदीच गडबड असेल तर तुम्ही एक 5-7 मिनटं तरी ठेवा बाजूला, कारण गूळ पीठ वगैरे चांगलं एकजीव चांगला होऊ द्या, त्यानंतर करायला घ्या. पण मी हे तासभर ठेवणार आहे चांगलं मुरायला. हे बघा असं केलेले आपल्याला भजी हे सोडता आले पाहिजेत. आणि हे मुरणार आहे जरा आणखी. हे पीठ आणखी सैलसर होऊ शकतं. केळ घातलेले आपण, गुळाचं पाणी आहे ह्याच्यामध्ये. वाटलं तर थोडं वरतून पाणी घेतलं तरी नंतर ना चालणार आहे. तर बघा 2 तास झालं आपलं हे पीठ आहे गुलगुल्याचं, ते भिजतं आहे. आणि चला आता गुलगुले करायला सुरुवात करूया. आता याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये सोडा घालायचा आहे. पाव चमचा सोडा घालायचा आहे आपल्याला. तर थोडंसं पाणी घालूया याच्यावर. चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स करून घ्या चांगलं. तर चला पीठ तयार झालेलं आहे आपलं. सोडा पण घातलेला आहे आपण ह्याच्यामध्ये. आता आपण तळून घ्यायचं आहे गुलगुले. तर तेल ठेवलेलं आहे मी गॅसवरती, पण तेल आहे ते आपल्याला कडकडीत गरम नको आहे. तर अगदी मीडियम असं गरम पाहिजे, कारण गोडाचा पदार्थ आहे पडदेशी जळतो. त्यामुळं थोडंसं कमी हिटवरतीच आपण तळून घ्यायचं आहे त्याला. चला तर हे गुलगुले आहेत ते सोडून घेऊया. थोडे बारीकच सोडायचे, म्हणजे काय होतं फुलतात ते जास्त. तर तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही सोडू शकता. आकाराने ते डबल होतात. गॅस अजिबात मोठं करायचं नाही आपल्याला. अगदी मीडियम टू स्लो गॅसवरती आपल्याला ह्याला तळून घ्यायचं. हे छान फुललेले आहेत अगदी. अगदी स्पॉन्जी अगदी झालेले आहेत ना, तळतानाच कळतं आहे ते आपल्याला. हे बघा किती छान फुललेले, मस्त अगदी. ते बघा छान असे गुलगुले तळले गेलेले, किती छान झालेले बघा. मस्त असे गुबगुबीत असे झालेले आहेत आणि मस्त स्पॉन्जी असे झालेले आहेत. कारण हे तळतानाच हलके हलके अगदी हाताला लागत आहेत, अगदी स्पॉन्जसारखे. फक्त गॅस मोठा करायचा नाही आपल्याला, मीडियम टू स्लो गॅस करायचा आहे अगदी. आणि तेल पण जास्त गरम नको, नाहीतर गुळामुळं का नाही लगेच कलर चेंज होतो. हे बघा लगेचच होतं. चला ते काढून घेऊया. हे बघा चला तर सगळे गुलगुले असेच आपण करून घेऊया. सोडताना मात्र बारीकच सोडा जरा, कारण ते डब्बल होतात तळल्यानंतर.
मस्त अगदी. आणि मुलांना द्यायला तर खूपच छान, म्हणजे पौष्टिक असे हे गुलगुले आहेत. बघा हे पण गुलगुले छान असे तळले गेलेले आहेत, मस्त अगदी. हे बघा, काढून घेऊया आता. तर बघा मस्त असे गुलगुले तयार झालेले आहेत, किती छान दिसतात बघा. मस्त असे रसरशीत आणि इतके मऊ झालेले आहेत ना, गरम आहेत बघा, काही खूप असे मऊ मऊ झालेले आहेत, अगदी कापसासारखे झालेले आहेत, इतके मऊसूत झालेले आहेत. हे बघा, तोडून पण दाखवणार आहे मी तुम्हाला. बघा किती छान दिसत आहेत, मस्त अगदी. चहाबरोबर खा, नाश्त्याला पौष्टिक असा नाश्ता होईल तुमचा. आणि मुलांनाही जर गोड आवडत असेल तर हे जर करून दिलं, बघा अजून तळतेच आहे मी अजून काही. तर मुलांना नाश्त्याला नक्की असं खायला जर आवडत असेल गोड तर नक्की द्या. मोकळ्या वेळेत खायलासुद्धा छान आहेत. आणि हे गुलगुले आहेत ते लवकर खराब पण होत नाहीत. अगदी 4-5 दिवस म्हटलं तर तुम्ही खाऊ शकता, त्याला छान टिकतात ते. मस्त झालेले आहेत, नक्की ट्राय करा. आणि कशी वाटली रेसिपी ते पण सांगायचं नक्की. गरम आहेत काय बघा, किती सॉफ्ट आणि मस्त झालेले, जाळीदार अगदी. हे बघा किती जाळी सुटलेली. केळी घातली आहे ना आपण, त्यामुळे खूप अशी जाळी सुटते त्याला. हे बघा मस्त आणि गुबगुबीत झालेले आहेत, कडक नाहीत काही नाहीत. कोणाकोणाचे काय गुलगुले आहेत कडक होतात, तर ह्या पद्धतीनं नक्की करा. नक्की तुमचे गुलगुले असे सॉफ्ट आणि मस्त ज्युसी असे होतील. तर नक्की ट्राय करा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा. चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.